सर. आज पण आपण काही प्रश्न सोडवणार आहोत याच्यामधले, मॅथ्स मधले. ओके, सर दिसते तुम्हाला? दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही? अनुराग नाही प्रेझेंट सर. करायचं मला. सर दिसते आता? नाही सर, काळं काळं दिसतं. अजून नाही दिसत? सर दिसते. नाही हा, सर, दिसते. सर मला दिसत नाही. सर तुमची स्क्रीन दिसते. दिसते. थांबा, मी स्टॉप करतो आणि परत करतो. हा सर. आता तरी दिसते? थांबा सर, नाही दिसत आहे. मी होते आणि पुन्हा जॉईन. दिसते. सगळ्यांना दिसते. हो सर. हॅलो, आली ती? आन्सर पटपट सांगा. आपल्याला 50 तरी क्वेश्चन सोडवायचे आहेत आज. ओके, चला स्टार्ट करूया ना. राईट द नंबर्स इन 6, 5, 7, 4, 0. कसं लिहिणार? 65,740. ओके, सगळ्यांना येत आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, 9,807 कसं लिहिणार बघा खालचं. सर 9807. कुठला नंबर? हे ऑप्शन सांगा ना मला. डी सर, डी वाले लास्ट. डी. हा, सर डी ऑप्शन. ओके, दिसतंय आता सगळ्यांना ना मोठं? हो सर. ओके, तिसरा बघा. विच ऑफ द फॉलोइंग लेटर डज नॉट हॅव एनी ऍक्सिस ऑफ सिमेट्री? ऍक्सिस Sir, ऑफ A. सिमेट्री, ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे समजलं तुम्हाला? आपण कट केला तर काय व्हायला पाहिजे? दोन्ही बाजूला सेम सेम भाग यायला पाहिजे. कशामध्ये नाहीये? एफ. एफ मध्ये नाहीये. एफ मध्ये सर नाहीये. म्हणजे मला म्हणायचं होतं ए ऑप्शन. ओके ओके, बाकी मध्ये आहे ना. इथे आपण लाईन मारली तर होतं, हो सर. इथे लाईन मारली तर होतं, इथे पण लाईन मारली तर होते, इथे अशी मारली तरी होत आहे, यजला पण अशी मारली तरी होत आहे. ओके, याच्यामध्ये मला सांगा यज मध्ये किती आहेत सांगा? लाईन ऑफ सिमेट्री किती आहे? सर 2. 2. ए मध्ये किती आहे? 1. 1. आणि एक्स मध्ये किती आहे? 2. 2 नाही, एकच होणार. 4. 4 कसे होणार? सर एक उभी, एक आडवी, एक तिरकी, 2 तिरक्या. पण एक त्याचं हे दाखवलंय ना. ह्या एक्स मध्ये बघा काय दाखवलंय की जाडी एकाची कमी दाखवली ना, त्यामुळे तो प्रॉब्लेम. जर सेम जाडी असती तर ठीक होतं. ओके, त्यामुळे आपण असं करू शकत नाही, असं पण करू शकत नाही. तिरकत करू शकतो, 2 येणार असे. ओके, असे करू शकतो आपण, असं नाही करू शकतो. आडवं आणि उभं नाही करू शकणार. ओके, नंतर नेक्स्ट. राईट द शेडेड पार्ट ऑफ द फिगर इन फ्रॅक्शन. कसं करणार सांगा, पटकन सांगायचं. सर 3. 3/7. सर 3/7. सर 3/7. 3/7. ओके, बरोबर आहे. नेक्स्ट. 3/7. बरोबर आहे की रे, बी ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट सांगा. पहिला नंबर दिला 13/4, 11/4, 9/4. त्याच्या पुढचा नंबर कुठला असणार? खाली तर तुमचा डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम आहे. न्यूमरेटर सर तो सी ऑप्शन. सी ऑप्शन. कारण काय होते बघा, हे 2 ने कमी होते, 2 ने डिक्रीज होते. बरोबर आहे ना, कमी होत आहे. त्यामुळे 7/4 आणि 5/4 आहे ना. आणि सर तो लास्ट नंबर असतो तो 4च राहतो. लास्ट नंबर नाही, त्याला डिनॉमिनेटर म्हणतात. काय म्हणतात? डिनॉमिनेटर म्हणतात. ओके, नेक्स्ट. हाफ ऑफ 24. हाफ ऑफ 24 म्हणजे किती? 24 म्हणजे किती? 48. 12. 12. ओके. आणि क्वार्टर ऑफ 16 म्हणजे काय? क्वार्टर म्हणजे किती भाग करायचे? 3 करायचे, 4 करायचे, काय 2 करायचे? 4 करायचे. 16चे 4 भाग केले तर किती होणार? एक भाग 4.
4 होणार. 4 मग इथे आपला 12 आणि 4 किती होतात? 16. 16. त्यामुळे आन्सर हे येणार. ओके. एक्सपांडेड फॉर्म कुठला आहे तो सांगा बघा. कुठला आहे? एवढा वेळ सर तो डी वाला डी बरोबर आहे ना, कारण इथे 90,000 90,100 आणि 8 आहे. आपण काय Sir, सांगा डी येणार आहे. नेक्स्ट सांगा. ऍट व्हॉट टाइम द अँगल बिटवीन द मिनिट अँड ऑफ द क्लॉक ऑप्टूज म्हणजे किती पेक्षा कमी असायला पाहिजे? सर राईट अँगल पेक्षा जास्त. ओके. आणि 180 पेक्षा कमी, बरोबर ना? हो सर. मग कुठल्या वेळी असतो सांगा? 3 वाजता कुठला अँगल असतो? 3 वाजता तेव्हा घड्याळामध्ये सर 6:30 मला सांगा 3 वाजता कुठला अँगल असतो तो आधी सांगा. सर राईट अँगल असतो. राईट अँगल असतो. 6:30 ला कुठला अँगल असतो? Acute angle. 9:30 ला कुठला अँगल असतो? ऑप्टिस अँगल 9:30 ला ऑप्टस होतो, बरोबर. आणि 2 o'clock ला कुठला असतो? राईट अँगल Right angle. राईट अँगल आहे ना 2 o'clock ला. ॲक्यूट अँगल Acute angle. ऍक्यूट अँगल आहे ना. ओके. नंतर नेक्स्ट आन्सर कुठला आहे ना सांगा? 9:30. ओके. इन विच ऑफ द फॉलोइंग नंबर द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 digits इज द ग्रेटेस्ट? कुठल्याची D. ग्रेटेस्ट? डी मध्ये D1 ग्रेटेस्ट option. याची जादा आहे. याची बघा 20 आहे. याची किती आहे सांगा? 2,000 आहे. 2000. याची 2 आहे आणि याची 20,000 आहे, म्हणजे याची जास्त आहे. ओके. ओके. हा. ओके हो सर. 4.5 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम? 4 किलोग्राम म्हणजे 4 किलोग्राम म्हणजे ऑप्शन बी. बी. कारण काय ना सांगा? 4 किलोग्राम आणि हाफ किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम सांगा? 50 and 500. 500. 50 कसं बाबा? 500. आणि 4 म्हणजे किती आले? 4,500. ओके. आता त्याच्या पुढचं सांगा मला. याच्यात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कुठला आहे? काय करावं लागेल तुम्हाला? 1/3 तर 1/8. इथे बघा सगळ्यांचे न्यूमरेटर सेम आहेत बघा. सगळ्यांचे न्यूमरेटर काय सांगा? सेम आहेत. जेव्हा न्यूमरेटर सेम असतो तेव्हा डिनॉमिनेटर बघायचा. कोणाचा छोटा आहे ना तो नंबर मोठा असतो आणि छोटा 1/12 का ते समजलं तुम्हाला सगळ्यांना? हो सर. ओके. न्यूमरेटर जेव्हा सेम असतो ना तेव्हा मोठा नंबर कुठला असतो? डिनॉमिनेटर बघायचा. छोटा नंबर असतो तो मोठा असतो, हा मोठा आला. आणि डिनॉमिनेटर ज्याचा कमी आहे ना, जादा आहे, तो छोटा नंबर असतो, हा छोटा. हा नंबर आहे ना आन्सर. ओके. काउंट द डेज ऑफ लॉकडाऊन ड्यू टू COVID-19 फ्रॉम मार्च 2020 टू May 31st, 2020. कसे काढणार सांगा? किती येणार दिवस? एप्रिल मध्ये किती दिवस असतात? 30. आणि मे चे 31 झाले, म्हणजे दोघे मिळून किती आले सांगा? 61 झाले. अजून आपल्याला त्याच्यामध्ये मार्चचे ऍड करायचे आहेत. मार्चचे 24च्या पुढचे 31 पर्यंत, म्हणजे किती आले? किती आले? किती आले? सर काय बोललात? मार्चचे किती? मार्चचे किती? कारण एप्रिलचे आपल्याला मिळाले ना 30 दिवस मिळाले, मे चे आपल्याला 31 मिळाले. आता फक्त मार्चचे किती दिवस राहिले ते बघायचे. 30. मार्चचे 13 आहे ना. 24च्या पुढे आहे की रे? 24 पासून लॉकडाऊन लागलं. किती दिवस होणार? 7 दिवस 7 7 दिवस. दिवस. आणि 24 नाही धरणार. 24 नाही धरणार. 8 24 पण 8 दिवस होणार. 8 आणि हे 61 प्लस 8 म्हणजे किती आले? 69 डेज. 69 डेज लॉकडाऊन होतं. ओके.
हे समजलं कसं ते? एप्रिलचे 30, हो सर. मेचे 31 आणि मार्च मध्ये किती दिवस आहेत? 24 पासून चालू म्हणजे 8 दिवस. हे टोटल किती होणार सांगा? 69 डेज होणार आहे. हे तर एकदम सिंपल आहे. डिसेंडिंग म्हणजे मोठा पहिल्यांदा का छोटा पहिल्यांदा? मोठा छोटा. पहिला. मोठा पहिल्यांदा. मोठा पहिल्यांदा. मोठा पहिल्यांदा. ओके, मग कुठलं येणार? डिसेंडिंग लावलं तर कुठलं येणार? सर पहिलं बी आपलं बी वालं डिसेंडिंग सांगितलं. बी म्हणते का डी म्हणते? सी पण सी हा सी येऊ शकतं. नाही सी पण नाही येणार. सी पण नाही येणार. डी येणार. कारण इथे बघा 21 आहे आणि इथे 20 आहे. 21 मोठे काय 21? 20 मोठे? डी येणार. डी आन्सर आहे. काय नाही. ओके, हे सांगा नंबर कुठला होणार? 20. अरे कोणाचा माईक चालू आहे? ओके, चला सांगा. 20 बोला की. ऑप्शन सी. 25,904. ओके, बरोबर आहे. नंतर क्वार्टर टू 10 o'clock म्हणजे किती बाबा? क्वार्टर टू 10. 45 minutes past 9. बरोबर ना. म्हणजे काय म्हणत? अरे कोणाचे आई वडील बोलतायत, अनुरागचेच असणार. इथे बघा काय करायचंय? क्वार्टर टू 10 म्हणजे 10 वाजायला 15 मिनिटं आहेत. म्हणजेच काय आलं सांगा? 9 वाजून 45 मिनिट झाले. म्हणजे 45 मिनिट पास्ट 9. 5 म्हणजे वाजून गेले. 2 असेल तर वाजायला आहे. आता 15 to 9 म्हणजे काय सांगा? 9 वाजायला 15 मिनिट आहेत. 2 आणि 5 म्हणजे काय होणार? झाले, वाजून गेले. 9 वाजून 45 मिनिट. नंतर नेक्स्ट हे सांगा. स्टारच्या ठिकाणी काय येईल? टू. सर 2. बरोबर. कारण सगळ्यांचे डिनॉमिनेटर बघा सेम आहेत बघा. मग वरच्यांची काय करायची? आपल्याला सम करायची. आपल्याला किती आहे बघा? 3 आहे आणि 1 आहे. आन्सर 6 यायला पाहिजे. इथे 4 मिळाले म्हणजे काय यायला पाहिजे सांगा? 2 यायला पाहिजे. 4 + 2 6 होणार. नंतर नेक्स्ट. Write the greatest 5 5 digit digit इवन नंबर. मी सांगितली ट्रिक काय करायची ती. पहिल्यांदा काय करायचं सांगा? मोठ्यात मोठा नंबर घ्यायचा. ग्रेटेस्ट सांगितलं ना. मोठा नंबर कुठला? मोठी संख्या कुठली आहे डिजिट? 9 आहे. 9 आहे. नंतर मी काय घेणार? 8 घेणार. नंतर काय घेणार? 7 घेणार. 7. पण आपल्याला जर इवन 4. सांगितलं नसतं, इवन सांगितलं आहे, इवन सांगायला शेवटी 1 चालेल का? नाही, शेवटी आपल्याला 4 करावं लागेल. त्यामुळे आपण काय करणार? 4 1 नाही लिहिणार, 1 4 लिहिणार. 9 8 7 1 4. 1 4 का ते लक्षात आलं? कारण आपल्याला कुठला नंबर पाहिजे? सर डी ऑप्शन. इवन पाहिजे. म्हणजे काय ना? डी. ओके. डी. चला, हे कोण सांगतो मला? हे तुम्हाला मी ट्रिक पण सांगितलेली. हा, कोणाच्या लक्षात आहे बघूया. 9. बापरे, नाही आहे. सर 10. 10 नाही. बघा सारखं बघा. मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली का नाही सांगितली? का नाही सांगितली तुम्हाला? सांगितली आहे सर. सांगितली. हा सर 14. 14 कसं काढलं? कसं काढलं? कोण सांगतो मला? हॅलो, ही ट्रिक सांगितली ना मी तुम्हाला का नाही सांगितली? सांगितलेली सर. मग कोण कोण विसरलं बघूया.
कोण कोण लक्षात आहे कोणाकोणाच्या? सर तुमचा ट्रिकचा ऑप्शनच नाहीये. तेच म्हणतो, म्हणजे ते आन्सर चुकीचं आहे. ट्रिकच्या सहाय्याने काय यायला पाहिजे आन्सर? सर काय यायला पाहिजे? 36 यायला पाहिजे. 36 यायला पाहिजे, पण 36 दिसतायत का? तिथे नाहीये. मग काय करणार? नाहीये सर. 36 होऊ शकतात की नाही सांगा मला. होऊ शकतात का आधी सांगा मला. हा, नाही सर. नाही होऊ शकत. मग काय करायचं? कुठली ट्रिक सांगितलेली मी तुम्हाला सांगा. सर स्क्वेअर मध्ये 1 2 आन्सर 3 लिहायचं 13. ती. काय आलं? तर आन्सर 13 येणार. सर 14 कसं येणार सांग ना. 14 कसं येणार? 13 येणार 13. कसं ते सांग ना. सर मोजलं. मोजलं 13 येणार. हो सर. 10 कसं बाबा? इथे बघ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणतो तू. हा पण होऊ शकतो ना. हा होऊ शकत नाही. हो सर 13 येणार. हा पण होऊ शकतो ना. हा पण होऊ शकतो ना. हा पण होऊ शकतो. बरोबर ना. सर 14. 10 9 हे काय झालं तर सगळं? 9 10 14. 14 14 येणार इथे. बरोबर. हा सर. येस सर. ओके, नंतर हे सांगा. 7 10,000. टी म्हणजे 10,000 हा. 400 2 10s म्हणजे 20 5 युनिट्स किती होणार? C1 सी. सर सर 70,000 सी वाला. 425 74,000 हे होणार की रे? नाही 70,400 हे होणार. सी होणार. सी होणार. ओके. चला, हे कोण सांगतो मला? हे बघितलंय आपण. किती येतात हे आपण बघितलंय ना, का नाही? 20 20 काय 21? 20 काय 21? सर 21. 20 काय 21? मला सांगा. 1 ते 10 मध्ये किती वेळा येतो? 2 नंबर 1 ते 10 मध्ये किती येतो? 1 वेळा. बरोबर आहे. हो सर. 11 to 20 मध्ये कितीला येतो? एकदा. एकदाच येतो. दोनदा येतो ना. 20 मध्ये पण येतो. दोनदा मध्ये येतो. ह्याच्यामध्ये किती येतो? 21 to 30 मध्ये किती वेळा येतो? सर 2. 2 वेळा. सर बापरे. 1 वेळा. एकदा नाही येते ते. किती वेळा येतो? 10 वेळा येतो. कारण 21 22 सर 11 हा 10 वेळा येतो की. 10 वेळा येतो. नंतर 21 2 चा नाही, बघूया की रे, बघूया. तेच बघतोय आन्सर. थांब. आता 31 to 30 40 पर्यंत किती वेळा येणार? एकच वेळा येणार. सर 1 वेळा 40 to 40 50 एक वेळा. 50 to 50 60 70 80 90 आणि 100. बरोबर आहे. 10 हो 2 सर. 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि काय राहिलं माझं? 21 वेळा यायला पाहिजे होते. बघा, पहिलं 1 झालं, 2 3 नंतर त्याच्यामध्ये किती येतं? 2 ते 9 म्हणजे 10 वेळा. बरोबर आहे. मग हे आपलं किती आले सांगा? 30 40 50 60 70 80 90. सर तुम्ही 10 च्या जागी 11 येणार ना? कशाला 11 येणार? कशाला 11 येणार? 21 to 30 मध्ये 10 येतात. 22 आणि 22 चा नंबर धरलं की, म्हणून 10 येतात ना टोटल. 30 मध्ये येत नाही ना. लास्टच्या नंबर मध्ये, लास्ट मध्ये येत नाही ना.
बरोबर. हॅलो. हा अरे सर आवाज. 10च. 10, 2, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 वेळाच येते बहुतेक. 20 वेळा येते काय? 21 वेळा येत आहे? 20 वेळा येत आहे. हो सर 20 वेळाच. ओके, चला नेक्स्ट. इथे बघा, रुरल एरियामध्ये राईस, each person provide wheat, राईस आणि डाळ, 3 वस्तू दिल्या जातात. तिघांचं बेरीज करायची, किती येणार बघा सांगा. क्वार्टर ऑफ डाळ म्हणजे किती असणार सांगा आधी, हे मला सांगा. क्वार्टर ऑफ डाळ म्हणजे किती लिहिणार तुम्ही? क्वार्टर ऑफ डाळ म्हणजे किती लिहिणार? सर पाव किलो. पाव किलो म्हणजे लिहिताना कसं लिहिणार? 250 असं लिहिणार. 50 ग्रॅम. हे किलोग्राम मध्ये असे लिहिणार, 0.250 लिहिणार. ओके, समजलं का? 1 kg म्हणजे 100 झालं, हे 250 ग्रॅम झालं, पण आपल्याला केजी मध्ये लिहायचं, तर मी काय करणार सांगा, 0.250 लिहिणार. हे समजलं काय? परत एक्सप्लेन करू मी? हॅलो, बोला ना. 8 kg होतं. 8 kg होतं. ओके, परत एकदा करू. येथे बघा, 1 kg म्हणजे किती आलं सांगा? 1000 ग्रॅम झालं. एवढं तरी क्लिअर समजलं? हो सर. ओके, मग आपण काय करतो समजा, 2 kg म्हणजे किती लिहितो? 200 ग्रॅम लिहितो. ओके, आता मला सांगितलं 500 ग्रॅम म्हणजे किती केजी म्हणून विचारलं, तर किती लिहिणार? कसं लिहिणार मी? किती लिहिणार? 500 ग्रॅम्स म्हणजे 0.500 लिहिणार. सर 1 kg. केजी. तुम्हाला सांगितलं पाव केजी, पाव ग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम, म्हणजे मी कसं लिहिणार? किलो मध्ये कसं लिहिणार? 0.250 ग्रॅम. 0.250 किलोग्राम. 0.250 ग्रॅम. आणि समजा 3/4 म्हणजे काय सांगितलं? 3/4 केजी म्हणजे काय होणार समजा? 750 ग्रॅम म्हणजे किती होणार? सर 0.750 ग्रॅम. 0.750. आपल्याला इथे क्वार्टर सांगितलंय. क्वार्टर म्हणजे आपलं काय होणार सांगा? 0.250 ग्रॅम्स होणार, किलोग्राम्स होणार. ओके, समजलं? हे किलोग्रामचा, sir. 1 किलोग्राम. ओके, तर आन्सर काय येणार सांगा? 8 kg. 8 kg येणार. ओके, 8 kg. डी ऑप्शन आहे. राईट टू प्रिव्हियस नंबर. याच्या अगोदर कुठले पण नंबर आन्सर आहे? कुठला? सी. 1. ओके, C. write the smallest 4-digit odd number from the following. स्मॉलेस्ट सांगितला ना, तर पहिल्यांदा स्मॉलेस्टच घ्यायचा. कुठला आहे? 2 आहे, त्याच्यानंतर 3 आहे. आता समजा आपण स्मॉलेस्ट घेत गेलो बघा, 2, 3, 5, 6, तर आपल्याला 2, 3. 6 मिळतो. 6 मिळतो. D1 ऑप्शन. पण आपल्याला काय विचारलंय? ऑड विचारला. आपण काय करणार? याची आणि याची जागा बदलणार. 2, 3, 6 काय करणार? D. डी येणार. 4 and 3/4. क्वार्टर आपण कसं 3/4 कसा लिहितो सांगा? क्वार्टर म्हणजे 1/4 लिहितो. हाफ म्हणजे कसा लिहितो? कसा लिहितो. आणि 3/4 म्हणजे कसा लिहितो? 3/4 लिहितो. त्यामुळे हे सर कसं लिहिणार? A1 ऑप्शन. A. सर A1 ऑप्शन. ओके, A. चला आता हे मी नाही सांगणार, तुम्हीच सांगायचं आहे. बघा कोण सांगतो बघूया. स्क्वेअर ऑफ पेरीमीटर 20 सेंटीमीटर. हा 20 सेंटीमीटर पेरीमीटर असलेला स्क्वेअर. ओके, हा काय केला? रेक्टँगलला जॉईन केला. त्याची परिमिती 30 आहे, त्याची 20 आहे. व्हॉट विल बी द एरिया ऑफ न्यू रेक्टँगल फॉर्म? आपल्याला एरिया काढायची आहे. कोण मला सांगतो? हेल्प कोण करतो सांगा. कसं लिहू सांगा, का मीच लिहू डायरेक्ट? याचं तुम्ही काढू शकाल. हे 20 दिलेलं आहे पेरीमीटर. ही बाजू किती असणार काढू शकाल? स्क्वेअर आहे तो.
20. 20 असणार प्रत्येक बाजू. सर 5 असणार. 5 असणार, कारण काय करायचं 20 डिवायडेड बाय 4 बाजू 5 झालं, म्हणजे हे आपल्याला 5 मिळालं. म्हणजे ही पण 5 झाली, ही पण 5 झाली. हे 5 5 10 झाली. ह्याची किती आहे बघा 30 आहे टोटल. 30. मग राहिले किती 20 राहिले, बरोबर आहे ना. हो 20 सर. ते 20 म्हणजे काय असणार, इथे 10 आणि इथे 10. ओके, म्हणजे आपल्याला सगळ्या बाजू मिळाल्या बघा. आता रेक्टँगलची एरिया कशी असते सांगा, L इंटू बी असते. मग आपण काय करणार 10 + 5 म्हणजे 15 झालं, आणि त्याची ब्रेथ झाली म्हणजे काय करणार, किती येणार, समजलं का? 75 स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं सगळ्यांना काय परत एक्सप्लेन करू? सर परत एकदा जरा एक्सप्लेन. परत एक्सप्लेन करा. ओके ओके. हा सर परत एकदा इथे बघा, याची आपल्याला 20 दिलेली आहे पेरीमीटर. आता समजा तुम्हाला स्क्वेअरची पेरीमीटर 20 दिली तर डिवायडेड बाय 5 करायचं, 4 करायचं. आन्सर किती येतं 5. 5. याची प्रत्येक बाजू 5 असणार आहे. एवढं तरी समजलं? ओके, समजलं का? ओके. आता हो हा सर. दुसरा आहे तो रेक्टँगल आहे, त्याची पेरीमीटर किती आहे 30 दिलेली आहे. पण आपल्याला एक बाजू समजली ही 5 आहे, तर ऑपोजिट साइड्स आर इक्वल, ही पण 5 असणार आहे. मग हे 5 आणि हे 5, हे 5 आणि हे 5 म्हणजे किती आले 10 झाले. 10. पेरीमीटर किती दिली 30 दिली. मग 30 मधनं 10 वजा केले आपल्याला किती मिळाले 20. 20. पण हे दोन्ही साइड इक्वल असतात, त्यामुळे हे 10. किती असणार 10 असणार आणि हे 10 असणार. ओके. आता हे संपूर्ण रेक्टँगलची लेंथ किती होणार सांगा 15 होणार. एरिया काढायची आपल्याला, ही 15 आहे आणि ही 5 आहे, त्यामुळे आपण काय करणार 15 × 5 करणार. क्लिअर? हो सर. ओके. नंतर नेक्स्ट, इथे आपल्याला काय दिलंय बघा, हे सगळे सर्कल्स आहेत बघा, आणि त्यांचं रेडियस आपल्याला दिलेलं आहे. काय दिलंय, प्रत्येक इक्वल आहेत सगळे सर्कल, ते सेम आहेत. त्याची रेडियस मला 5 दिलेली आहे. त्याच्यावरनं आपल्याला काय काढायची सांगा, त्याची पेरीमीटर काढायची आहे. रेक्टँगलची पेरीमीटर काढू शकाल तुम्ही? हो. का सांगा बघूया. जरा तुम्ही ऑप्शन दाखवणार? ऑप्शन नाही दाखवणार. ऑप्शन शिवाय 100 सेंटीमीटर. 100. 100 सेंटीमीटर. आणि कोणाचं आलंय दुसरं 60. 60. आणि कोणाचं आहे इथे बघा, मी काय करतो बघा, ही डायमीटर आहे, हा रेडियस आहे, ही त्याची डायमीटर झाली. ही किती आली सांगा 10 झाली. याची पण 10 असणार डायमीटर, याची पण 10 असणार. हे टोटल किती आले सांगा 30. 30 झाले. आता इथे बघा, हे रेडियस आहे 5 आहे, हे 5 म्हणजे 10 झाले, 20, 30, हे 10 आणि हे 10 झाले, 90, 90, 100. 20 झाले. 100. ही पण 30 आहे, ही पण 20 आहे. आन्सर काय ना 100 येणार. समजलं? हो सर. ओके, सांगा बघूया आता. कसं लिहिणार आहे 1000 कसं लिहिणार? सी. हा लिहू सी बी डी. डी. सी डी. ए. हा. सर ए. ए. ओके, बघा काय ते पहिल्यांदा कोण सांगतो ए बघूया आपण. त्याला 100 100 म्हणजे किती आले
100 म्हणजे किती आले? किती आले 100 मध्ये? 1,0,0,0,0,0,0,0. 0 झाले. 10,000. आणि त्याच्यामध्ये 10 मिळवले तर काय आले सांगा? 10,100 झाले. तर पहिला ऑप्शन चुकीचा आहे. दुसरा 10,100 म्हणजे किती आले? दुसरा पण चुकीचा आहे. 10,100 सर म्हणजे किती सी आले? करेक्ट. 10,100 म्हणजे 1,000 झाले. आणि 10 म्हणजे किती झाले. आले? 10 म्हणजे काय आले? 100 झाले. किती आलं? 1,0,0,0 आलं. म्हणजे दुसरा पण चुकीचा. आता हे बघूया आपण. 10,100 म्हणजे किती आले? 10,100 म्हणजे 100. 1,000 झाले. 1,000 झाले ना. आणि ते 100 म्हणजे 1,000 झाले. म्हणजे 1,000. म्हणजे 2,000 झाले. चुकीचं आहे ना? तर सी ऑप्शन बरोबर आहे. सी ऑप्शन बरोबर. 2,000 येतो. हा 2,000 डी. येतो ना त्याचं. डी बघूया आपण. चला 100 म्हणजे किती आले? 100 झाले. ओके. आणि टेन्स म्हणजे 1,000. हे पण 1,100 झाले गेले. हा पर्सेंटेज बरोबर आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे मग. एक तर इथे 1 बसायला पाहिजे होता. हे बघा, मला वाटतं चुकीचं काहीतरी आहे बघा. परत बघूया आपण. मला तर चुकीचं वाटतं. कुठलं बरोबर आहे सर वाटतं तुम्हाला? हो सर, चुकीचं. सर मला वाटत होतं सी पण बरोबर. ओके. एक नोट डाऊन करून ठेवा आणि बघा, ट्राय करा. ओके. चला ह्याचं कोण सांगतो आन्सर? हे करावं लागेल. करणार? हा बी कसं काढलं? सर 1 मिनिट. काढावं लागेल तुम्हाला ते. वेद सांगणार. वेद. तर 49,707. हो सर. हे आहे आन्सर. तर 49,707. हे म्हणतं. हो सर. हो सर. ओके, करून बघा. ते काय तुम्हाला येतील. बरोबर आहे. ओके. मी ते काय बघत नाही. ओके, ते मी काय बघत नाही. चला. ऑब्झर्व द गिवन नंबर अँड फिल द नंबर्स इन प्रॉपर ऑर्डर इन बॉक्स. 3 नंबर आपल्याला इथे कुठे घालायचे आहेत आणि आन्सर बरोबर यायला पाहिजे. मायनस, इक्वल टू बरोबर यायला पाहिजे. काय करायचं सांगा? मोठा नंबर घाला इथे. किती घालणार? 99. 99 minus 35 is equal to 64. 64 येणार. आपण असं पण लिहू शकतो ना. 99 minus 64 is equal to 35. पण तो ऑप्शन नाही आहे. म्हणजे कसं पण लिहिलं तरी बरोबर आहे. नाही, पण तो ऑप्शनच नाही आहे ना आपल्याला. हो सर. ऑप्शन नाही. सी ऑप्शन आहे. ओके. How many liters of sanitizer would be required if each of the student in the class of 40 students receives a bottle of 750 ml? काय करणार सांगा? 40 into 75 किती होता? असं करा, नाही तर हे बरं पडेल. 75 into 40 करा. हे इझी पडेल. किती आलं हे? 3,000. हे मिलीलिटर. पण आपल्याला कशामध्ये पाहिजे ते? लिटर मध्ये पाहिजे. मग काय ना सांगा? 3 लिटर. 3 liters. आता हे मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही करा आणि सांगा बघूया पटकन. 100च्या 3 नोटा, 50च्या 3 नोटा, 10च्या 3 नोटा, 5चं 1 कॉइन त्याच्याकडे होतं. त्याच्यापैकी हिज फ्रेंड गॅव हिम, नाही त्याला आणि कोणी दिलं? त्याच्या मित्राने दिलं. हा क्वेश्चन बहुतेक मी घातलेला काय वाटत नाही मला. घातलेला बहुतेक तुम्हाला.
हे किती आले सांगा? 300 झाले. 300. हे किती आले? 150 झाले. 150. आणि हे 3 notes of 10 म्हणजे काय आले? 30 झाले. आणि 1 coin of 5 म्हणजे 5 झाले. एवढे त्याच्याकडे होते. किती होते? 400. 485 बरोबर आहे. हो सर. त्याच्या 485. मित्राने त्याला 2 नोटा 100च्या दिल्या म्हणजे 200 दिले. आणि 3 notes of 10 म्हणजे 30 रुपीज दिले. $750. सर सी ऑप्शन आहे. ओके. 750. ओके. सर 750. चला आता मी तुम्हाला सांगत नाही म्हणून सांगतो आणि मीच सांगतो आन्सर. आता तुम्ही सांगायचं. पटकन सांगा, वेळ लावू नका. 8. तो 8:40 PM. 740. और 840. 840. एकाने 840. 740 सांगितलं, एकाने 840 सांगितलं. 840. 840. इथे बघा, एक लक्षात, इथे बघा किती तास. 840 येणार. हा 2 मिनिट, आता मी सांगतो ना, ट्रिक सांगतो ना तुम्हाला. इथे बघा, इथे 7:30 ला आपण निघाले. किती तास झाले? 13 तास. 12 तासानंतर किती वाजले असते? 7:30 झाले असते. आणि 1 तास ज्यादा, 1 तास 10 मिनिटं ज्यादा, 1 तास 10 मिनिटं ज्यादा म्हणजे काय होणार? 840 होणार. 840 सर. ओके. नंतर नेक्स्ट, किती 4 डिजिट नंबर कॅन बी फॉर्म युजिंग डिजिट ओनली वन? ते तुम्हाला लिहित बसावं लागेल. लक्षात आहे? त्यासाठी काय करायचं बघा, पहिल्यांदा एक नंबर घ्यायचा. 2 मिनिट ना. एक नंबर घ्यायचा 1 7 8 4 घ्यायचा. नंतर काय करायचा? 1 नंबर घ्यायचा, 7 तसाच ठेवायचा. हे काय करायचं? उलट करायचं. म्हणजे 1 पासून तयार होणारे नंबर झाले. आता तसंच काय करायचं? दुसरा नंबर घ्यायचा 7 1. आणि कुठले राहिलेत का बघा याचे 1 पासून चालू होणारे? आहेत, अजून आहेत ना. 2 मिनिट अजून होणार. 2 मिनिट. सर 147. 7 ची प्लेस आपण बदललीच नाही. 147. 87 ऑल्सो. 487 and 147. आणि होणार 2 मिनिट ना. आपल्याला काय होणार? 16. 1 नंतर काय करणार? 8 घेणार मी, 7 4 करणार. बरोबर आहे? 1 घेणार, 16. 8 घेणार, 4 7 करणार. असे 1 पासून 4 मिळतात. प्रत्येकापासून आपल्याला 4 मिळत जाणार होते. बरोबर आहे ना? 24. आणि कुठला राहिला? 24. 60 येणार बहुतेक. 16 येणार ना. 4 नंबर आहेत ना. हो नाही, सर. अजून येणार. नाही 2 मिनिट अजून येणार. सॉरी 1 आपण 4 घेतला नाही ना. 1 4 7 8 आणि 1 4 8 7. एकापासून आपल्याला 6 मिळतात नंबर, एक कॉमन ठेवून. नंतर कॉमन काय ठेवणार? 7 कॉमन ठेवणार. प्रत्येक याच्यापासून 6 मिळतात म्हणजे असे किती? 24. 24 मिळणार. ओके. चला, हे तर एकदम सिंपल आहे बहुतेक. कुठलं बरोबर आहे सांगा? पहिलं बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे. पहिलं. पहिलं. पहिलं सर, बरोबर आहे. पहिला बरोबर आहे. ओके. पहिलं बरोबर आहे. ओके. नेक्स्ट. सर नाही, ते चुकलेलं आहे. ओके. बाकी चुकलेत की रे? बाकी सगळे चुकले, एकच बरोबर आहे. गोपाळ ऍट व्हेजिटेबल प्रॉडक्ट इन द फील्ड ऑब्झर्व द फॉलोइंग चार्ट. इथे काय दिलंय? हे म्हणजे एक 50 kg आलं. हे म्हणजे किती? 50 kg. आता आपल्याला हाऊ मेनी किलोग्राम टोटल व्हेजिटेबल डिड ही गेट? काय करायचं सांगा? हे सगळे व्हेजिटेबल्स आहे. मग आपण काय करणार सांगा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 आहे.
आणि त्याला मल्टिप्लाय बाय किती करणार? बरोबर? हो. किती होणार? हो 900 kg होणार. एक म्हणजे 50 kg, असे 19 आहे, तर किती होणार सांगा? 900 kg होणार. क्लिअर? हो सर. ओके. आता तोच क्वेश्चन बघायचा आहे आणि सांगायचा आहे आन्सर. मी थोडस छोटं करतो. How many more kilogram of potatoes and tomatoes together did the onion and cabbage together? म्हणजे समजला, पोटॅटो आणि टोमॅटो एकत्र केल्यावर त्यांचं वजन किती होतं ते काढायचं, आणि नंतर ओनियन आणि कॅबेजचं एकत्र केल्यावर किती होतं ते काढायचं. आता पोटॅटोच आपण बघूया. पोटॅटो आणि टोमॅटो किती आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 × 500 50 म्हणजे किती आले? 500 चालेल. आणि मगाशी आपण 900 काढलेले ना, बरोबर आहे ना? मग त्याचे किती असणार सांगा? 400. किंवा काढूया आपण. ओनियन्स बघूया. 1 2 3 4 5 6 7 8. सर 400. कळालं. ओके 400. 8 सांगितलं ना, सॉरी 50 kg. 400 म्हणजे किती असणार? डिफरन्स किती असणार? किती ज्यादा आहे? 400. 400 ज्यादा नाही. किती ज्यादा आहे? 100. 100 kg. समजलं नाही का? समजलं समजलं सर. समजलं. सर Which 3 digits are to be used respectively for the 3 symbol? आन्सर बरोबर येणार. कुठले वापरायला पाहिजे? याच्यातले ऑप्शन बघा आणि सांगा. याच्यासाठी कुठलं चिन्ह वापरायला पाहिजे, याच्यासाठी कुठलं आणि याच्यासाठी कुठलं? सर तो एस साठी 8, तो Eight. हॅशटॅग साठी 2 आणि त्या सर्कल साठी 6 येणार. 6 आहे ना. बघूया आपण. डी इथे ऑप्शन. समजा 8 8 8 घेतला, 2 2 2 घेतला, तर सगळीकडे काय येत आहे? 6 6 हे येतं, म्हणजे बरोबर आहे. ओके ओके. ओके सर. नेक्स्ट. ओके सर. 8086. 8086 असं लिहिणार. -593. सांगा किती येतं आन्सर? सर ए वालं. ए वालं बघ सारखं. बरोबर आहे. 3. सर 7.3. 8086 आणि 593. 590. हा फर्स्ट वन. कुठलं आहे ना? A1. A1 आहे ना. सबट्रॅक्शन करायचं आहे. सर 7490. 93 बरोबर आहे ना. नंतर नेक्स्ट ऑन 23rd January 2020 June, Mumbai recorded 824 new cases, so that the total recorded count is एवढं झालं. तर 20 तारीखपर्यंत 22 तारीखपर्यंत किती होते? काय करणार? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करून काय करणार आहे? सर ऍडिशन करणार. मल्टिप्लिकेशन. सर मायनस करणार. सबट्रॅक्शन करणार. हे टोटल झाले ना. टोटल किती आले सांगा? 23rd चे ऍड केले की आपल्याला एवढे मिळाले, पण 23rd ला एवढे मिळालेले ते मायनस करायचे, म्हणजे कुठपर्यंत मिळणार आपल्याला? सर डी वाला आहे ना. डी वाला 67635 minus 834 10276. माझं चुकलं का? 67
635 आणि 824 आहे. सॉरी 824 आहे. इथे काय आहे ना सांगा 1 1. ओके डी 1 1 2 झालं. नाही इथे आपलं चुकलं, माझं इथे चुकलं. 8 6 6 8 1 1 आहे ना. ओके 6 6 सबट्रॅक्शन करायचं आहे फक्त. फाइंड मिसिंग नंबर इन द नंबर पॅटर्न. सांगा काय ना. पाडे यायला पाहिजेत. पाडे टेबल येते का तुम्हाला? हो सर. बघा 13 9 जा केले तर एवढे येतात. 15 9 जा केलं तर एवढे येतात. बरोबर आहे. सर 29 येणार. 29 आहे ना. बरोबर आहे. 29 9 जा बरोबर येतं का? बरोबर आहे. आन्सर काय आहे ना सांगा 29. ओके नंतर नेक्स्ट राईट 11 आणि 1/4. कसं लिहिणार आपण? हे बरोबर आहे. 11 and a quarter. Quarter 11 and quarter. हा कुठलं बरोबर आहे? C C C. ती बरोबर आहे. नेक्स्ट हे काय तुमचं सिंपल आहे बघा. सिंपल आहे. C1 ऑप्शन. असेंडिंग म्हणजे छोटा पहिल्यांदा काय मोठा पहिल्यांदा? छोटा. छोटा पहिल्यांदा. ओके C. बरोबर आहे. बरोबर आहे. सी. नंतर नेक्स्ट मला सांगा 60 लेस दॅन 600 म्हणजे किती? 20 लेस दॅन 600. सर बी आहे. पहिले याचं सांगा ना. याचं किती आहे आन्सर? सर 580. 580. ओके प्लस 30 मोर दॅन 500 म्हणजे किती होणार? 530. 530 ऍड करा. किती होता? सर 1110. 1110. ओके सांगा. नेक्स्ट सांगा बघूया. आज बरे झाले. फास्ट झाले ना. मला सांगा एक तुम्ही काय घेतली सांगा. एक दोरी घेतली ती 2 ठिकाणी कट केली तर किती भाग होणार त्याचे? 900. नाही मला एक सांगा. हे बघा एक दोरी घेतली आणि तिथे 2 ठिकाणी कट केली बरोबर इक्वल. किती भाग होणार? 3 भाग होणार. किती होणार? 2 ठिकाणी कट केलं तर 3 भाग होणार. तसं 3 भाग होणार सर. 8 ठिकाणी कट केला तर किती भाग होणार? 9 भाग होणार. 9 होणार. मग याला डिवायडेड बाय 9 करायचं. सर 800. ऑप्शन डी. 800. ओके हे समजलं सगळ्यांना? हो सर. ओके नेक्स्ट हे कशाची बेरीज केल्यावर 4.5 येतं? D1 ऑप्शन. फॉल्स टू विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? फॉल्स विचारलं आपल्याला. D1 नाही. डीचं येतं आन्सर की 4.5. ए. सर ऑप्शन ए. हे चुकीचं आहे कारण 5 टाइम्स म्हणजे आपण इंटू करणार. आन्सर काय येतं 5/4 येतं. इथे बघा हे डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे याचा आन्सर 4/5. याचं पण काय होणार सांगा 4/5. याचं पण काय होणार 4/5. ओके नेक्स्ट बघा. Yasmin had 512 18 sunflower. She made bunch of 5. If we sold all those bunches, how many bunches were so? How many someone remained with her? 5चे बंच तयार केले तर किती बंच होणार ते कसं काढणार? काय करावं लागेल? काय करावं लागेल? डिव्हिजन. डिव्हिजन. सर सी वाला ऑप्शन. बघूया.
सी वाला ऑप्शन. 103 बंच होणार आणि किती राहणार आपले 3 3 प्लस फ्लावर 3 रन. फ्लावर फुलं राहणार. चला हे कसं सोडवणार सांगा, कोण आयडिया सांगा. काय करावं लागेल, पहिल्यांदा ह्याची बेरीज करावी लागेल. बरोबर आहे, यांची पण बेरीज करावी लागेल. दोन्ही इक्वल असायला पाहिजे, तर इथे किती असायला पाहिजे. मग याच्या बेरजेमधनं ही बेरीज वजा करायची, सबट्रॅक्ट करायची. ओके. ओके. हो सर. कोणाला जमलं सांगा ना, आन्सर काढलं तर सांगा ना. किती काढलं आन्सर याचा ऍड करून. सर एकाने सी ऑप्शन. एवढं येतं याचं ऍडिशन. ऍडिशन एवढं येतं. नाही चुकलं बहुतेक माझं ना, चुकलं बहुतेक. नाही बरोबर आहे. बरोबर आहे सर ते. आणि याचं ऍडिशन पण करा. नाईन 995 येतं. 18. 995 येतं ना, बरोबर ना. हे जर आपण हे केलं. हो सर 18 आन्सर येत आहे. D1. ओके 18. ह्याच्या पुढची इवन नंबर सांगा बघूया. 698 च्या पुढच्या. सर ए वाला A1 ऑप्शन. ए वाला ए वाला. ऑप्शन बरोबर. ए. हाऊ टू राईट 100/9 इन अ मिक्स फ्रॅक्शन. काय करणार मिक्स फ्रॅक्शन साठी, 100 ला 9 ने डिवाइड करायचं. आपल्याला माहित आहे 11 9 जा 99, राहिले 1 असं आहे ना. 11 into 9 99 प्लस 1 म्हणजे 100. 100/9 पाहिजे, म्हणजे कुठलं आहे ना आन्सर, हे आहे ना. सर बी. ओके. नंतर पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज 36. एकदम सिंपल आहे, सांगा पटकन. मगाशी एक्सप्लेन पण केलंय मी. $81 स्क्वेअर सेंटीमीटर. 81 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. 36 ला काय करायचं, 4 डिवाइड करायचं. किती 81 स्क्वेअर सेंटीमीटर. 9 मिळतं. मग काय करणार सांगा, 9 into 9 करणार. किती मिळतं, 81 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. झाले. किती वेळ लागला आपल्याला, 1 तास पण लागला नाही. सिंपल होता. हो सर खूप सिंपल होता. सिंपल होता, खूप सिंपल होता. मग त्याचा आणि 2 तास असतं त्याला. 2 तास गरज आहे. नाही सर. 1 तास इनफ आहे ना. ओके. सर. तर उद्या बहुतेक आपला क्लास नसेल, लक्षात आहे. मी थोडासा बाहेर असणार आहे. जर लवकर पोचलो तर मी क्लास घेईन, नाही तर बहुतेक नसेल. 99% चान्सेस कमी आहे. या एक्झामला कोण बसलेलं? कोण बसलेलं मला माहित नाही. हा बसलेला अनुराग वगैरे. तुम्ही बसला नव्हता, तुम्हाला माहित नव्हता. बुक्स पाहिजे होती. हा काय म्हणता? ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? सर मला थर्ड क्वेश्चन कळला नाहीये. कुठला थर्ड, हा म्हणते. हा सर. विच ऑफ द फॉलोइंग लेटर डज नॉट हॅव एनी एक्सिस ऑफ सिमेट्री. सिमेट्री म्हणजे का, जेव्हा आपण एखादी लाईन काढतो ना, त्याचे 2 भाग व्हायला पाहिजे. आता समजा मी एखादा शेप काढला असा, ओके, असा काहीतरी शेप काढला, ओके. तर त्याच्यामध्ये आपण समजा अशी लाईन मारली तर इक्वल भाग होणार 2 त्याचे, होणार का? बोल ना, हे बोल की कोणी विचारलेलं नाही होणार. असं केला तरी होणार 2 भाग इक्वल नाही. नाही. म्हणजे याच्यामध्ये लाईन ऑफ सिमेट्री नाहीये.
ओके, तोच जर समजा मी असा भाग काढलाय तर याच्यामध्ये लाईन ऑफ सिमेट्री असेल की नाही? मी समजा असणार. असा जर भाग काढला, असणार. इक्वल भाग होतात त्याला सिमेट्री म्हणतात. आता याच्यामध्ये डज नॉट हॅव, याच्यामध्ये लाईन ऑफ सिमेट्री नाहीये. याच्यामध्ये हो, आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, X मध्ये आहे. हो आहे सर. सगळ्यामध्ये आहे. एफ मध्ये नाही, कारण मी जर असं लाईन मारली ना तर 2 भाग होत नाही, असं मारले तरी होत नाही. हो सर. इक्वल भाग व्हायला पाहिजे 2. ओके, ओके सर. सर. आणि कोणाला काय डाऊट आहे? नाही सर. ओके, चला मग मी थांबतो इथे. ओके, उद्या सांगू शकत नाही मी असेल की नाही. ओके, पण शक्यतो नसेल, 99% नसेल, 1% कुठेतरी आपण बघूया. मी जर व्यवस्थित पोचलो घरी, म्हणजे आलो लवकर, तर डेफिनेटली मी घेईन. ओके, चला मग थांबतो मी. ओके सर. बाय सर.